झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यातल्या सिंचन घोटाळ्यांना तोंड फोडणारे मुख्य अभियंते विजय पांढरे यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दाखल केलाय। पांढरे हे 2013 मध्ये निवृत्त होणार आहेत, मात्र त्यांनी 10 महिने आधीच स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दाखल केलाय। सिंचन विभागात अधिक काम करण्याची इच्छा नसल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। राज्यातील सिंचनाचा घोटाळा उघडकीस आणणारे अधीक्षक अभियंता विजय पांढरे यांनी सेवानिवृत्तीचा अर्ज दिलेला आहे। आज हा अर्ज दिल्यामुळे ते 10 महिने आधी आता निवृत्त होणार आहेत। आपल्या सोबत ते आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका स्वेच्छानिवृत्ती स्वीकारण्याचं तुम्ही का ठरवलं। माझ्या वैयक्तिक कारणासाठी मी केवळ 10 महिने आधी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारत आहे। पण यामागे काही सिक्युरिटी वगैरेचा त्रास नाही, कोणत्याही प्रकारचा दबाव नाही। ही स्वेच्छानिवृत्ती ही पूर्णतया माझ्या स्वेच्छेनेच घेण्याचा निर्णय मी घेतलेला आहे। तुम्ही स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे, पण हे करताना तुम्ही एक राज्यातला सिंचनाचा सगळा पर्दाफाश केलेला आहे। तुम्हाला वाटतंय जी आता नवीन अधिकारी त्या ठिकाणी आलेले आहेत, IPS अधिकारी आले किंवा नवीन चौकशी जी सुरू झाली ती आता योग्य रीतीने होईल आणि तुम्ही जे काही काम केलं त्याला न्याय मिळेल। चौकशीची कार्यवाही शासनाने सुरू केलेली आहे आणि शासन ती योग्य रीतीने पार पाडेल अशी मला आशा आहे। एकूणच अधिक बोलणं टाळून अजून वाद वाढवण्याची इच्छा पांढरे यांची दिसत नाही, मात्र त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन आपली येत्या काळातली जी काही मनोकामना आहे ती पूर्ण या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे। या विभागामध्ये अधिक काम न करता स्वेच्छानिवृत्त झालेलं बरं, यावरूनच आपल्याला सगळं काही समजतं। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी 24 तास नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।